नांदेड़ में उप मुख्यमंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के प्रदेश अध्यक्ष के खिलाफ कांग्रेस के आधिकारिक एक्स हैंडल पर कथित रूप से किए गए गूंगी गुड़िया टिप्पणी को लेकर सियासी विवाद गहरा गया है। इसी के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने शहर भर में जोरदार प्रदर्शन किया। विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने के नेतृत्व में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबका ले पुतले और तस्वीर पर जूते मारकर विरोध दर्ज कराया। इस दौरान कार्यकर्ताओं ने कांग्रेस के खिलाफ जमकर नारेबाजी और आपत्तिजनक टिप्पणी वापस लेने की मांग की। विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने चेतावनी देते हुए कहा है कि यदि कांग्रेस नेताओं ने इसी तरह की भाषा का इस्तेमाल बंद नहीं किया तो उन्हें महाराष्ट्र में कहीं भी शांतिपूर्वक नहीं घूमने दिया जाएगा। प्रदर्शनकारियों ने कांग्रेस से सार्वजनिक माफी मांगने की मांग की। फिलहाल इस बयान को लेकर राज्य की राजनीति में आरोप प्रत्यारोप का दौर तेज हो गया है। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, महायुतीचे आमदार, महायुतीचे नेते यांच्या आग्रहास्तव आदरणीय सुनेत्रा वहिनींनी झालेलं दुःख विसरून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। लाखो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं आणि अशा एका कर्तव्यगार महिलेच्या संदर्भानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे जाहीर निषेध करण्यासारखं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तात्काळ राष्ट्रवादीची आदरणीय सुनेत्रा वहिनीची आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही तर नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही, पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कुठेही जाणार फिरू देणार नाहीत एवढे या निमित्तानं सांगणार आहे। एकेकाळी आदरणीय इंदिराजी गांधी यांच्या संदर्भानं असाच उल्लेख केलेला होता। याचं भान कदाचित काँग्रेसवाल्याला नसावं आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीचा उल्लेख केला होता त्यांनी दुर्गा म्हणून इंदिराजीची तारीफ केली। त्याच पद्धतीची तारीफ आदरणीय सुनेत्रा वहिनीजी यांनाच करावी लागणार आहे आणि सुनेत्रा वहिनी या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला आहेत। त्या आमच्या दुर्गा आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत, त्या लढाऊ नेत्या आहेत आणि अशा नेत्यांच्या संदर्भानं वक्तव्य करणं याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करतो।